एकदा काय झालं, माणसाची वाचा बसली आहे का? वाचा कधी बसते? शेवटचा काळ जवळ आल्यावर. त्या माणसाचा आला शेवटचा काळ जवळ, जीवच जाईना त्याला, खाटेवरच घेतलं खाली टाकलं. असं म्हणतात की वर जीव जात. मला काय अनुभव नाही बरं का, अनुभव नाही मला, तू माझ्यापेक्षा अनुभवी लोक आहे. त्याला खाली घेतलं, बरोबर आहे ना? घेतल्याच्या नंतर म्हाताऱ्याला काहीतरी बोलायचं होतं, पण काय करावं, वाचा झाली बंद. म्हातारं आडवी मान हलवायचं, कधी उभी मान हलवायचं. पोरं जवळ आले, पोरांना जवळ बोलवून म्हातारा आडवी मान हलवायचं. मोठा भाऊ म्हणतो धाकट्याला, म्हातारेने घरामध्ये काहीतरी डबुल पुरून ठेवलं दिसतंय म्हणे. गबाळ, गबाळ कळतं ना, धन. पण ठेवलंय कुठे नेमकं? तो म्हणे, अरे म्हातारा आडवी मान हलवतं, याचा अर्थ आडव्या भिंतीत तर पुरून नसन ठेवलं, भीती पाडल्या घराच्या. पाहता काय, नुसत्या खांबावर घर उभं होतं. पूर्वी त्या याचे घर अजूनही पाहा तुम्ही, माळवदाचे घर आहेत, मकान, आणि त्याला आडवे खांब सुद्धा असतात, बरोबर आहे ना? आडवे खांब, उभे खांब. आडवं घर पाडलं, भीती पाडल्या, पण डबुलं नाही सापडलं. म्हातारं उभी मान हलवायचं. नंतर खालून घर खांदलं, नाही सापडलं. वरचं माळद उपसून काढलं, नाही सापडलं. पाहता काय, अख्खं घर गेलं, पण डबुलं नाही ग बसलं, धन नाही सापडलं. पोरं म्हणे, जमीन गेली म्हातारीने अख्ख्या आयुष्यात नादात, घुंगराच्या नादात जमीन घातली, म्हाताऱ्याच्या नादात घर गेलं. आता सगळं घर तर पाडलंय, धन तर सापडलं पाहिजे, पण म्हातारं बोलायला तयार नाही. म्हाताऱ्याला म्हणायचं काय, नेमकं कळेल कसं? डॉक्टरांकडे गेले, म्हणे डॉक्टर, आमच्या बाबांची वाचा बसली, काही उपचार करताल का? म्हातारं बोललं पाहिजे, नंतर एखादं इंजेक्शन देऊन मारून टाकू म्हाताऱ्याला, पण बोललं पाहिजे एवढं तरी. म्हातारं काय मनातलं बोलायचं एवढं तरी बोललं तरी बाद झालं. डॉक्टर म्हटले, ठीक आहे इंजेक्शन देतो, पण 50,000 रुपये लागतील. म्हणे 50,000 रुपये? विष खायला पैसे नाहीत घरामध्ये, पण म्हणे हरकत नाही, सिर सलामतो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. धन सापडलं ना, कामच झालं, म्हटले आपलं कल्याणच झालं. पैसे कोण देईल? गावातल्या सावकाराकडे गेले, म्हणे सावकार 50,000 रुपये पाहिजेत. सावकार म्हणे ठीक आहे, पण व्याज लावेल. तुमच्याकडे काय टक्का चालू आहे, 10 का 5? 10. बरं 10, 10 तर 10. 10 रुपये टक्क्याने 50,000 रुपये आणले. एवढे सगळे पैसे डॉक्टरच्या डॉक्टर म्हणला का मड्यावच घालायचे असतात का? डॉक्टरच्या हातात दिले. उमरग्याच्या साऱ्या डॉक्टरला सांगून ठेवलं बघा तुमच्या गावाचं नाव, एकही पेशंट घेणार नाही. मग डॉक्टरने इंजेक्शन दिलं. पाहता काय, आतापर्यंत गप बसलेलं म्हातारं बोलायला लागलं ना, मूर्खांनो, बावळटांनो, वेड्यांनो, अरे तुमच्या घरी इस्टेट टिकेल कशी? तुम्हाला संसार करता येतो का? चिकाटीनं संसार जमतो का? तुमच्या घरी इस्टेट टिकेल कशी? तुम्हाला काही गोष्टी आठवतात का? लक्षात राहतं का? आता शिव्या देण्यासाठी इंजेक्शन दिलं होतं का याला? म्हणे पोरं म्हणे काय झालं बाबा? अरे लेकांनो, शेजारच्या बाईनं पीठ चाळायची चाळणी नेली होती, ती आणून दिली का? चाळणी घ्या मरा. घरही गेलं, म्हातारही मेलं, 50,000 रुपये गेले, आणि हातामध्ये पीठ चाळायची चाळणी आली. याला संसार म्हणतात. पूज्यपा श्री शंकराचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते अंगम गलितं फलितं मुंडं दशनविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. सदा सर्वदा माणसाने भजन करावं, कारण सदा सर्वदा केलं नाही तर अंतिम क्षणाला
तुम्हाला देव नाही आठवत, संसारच आठवतो. सदा सर्वदा भगवत भजन करावं. बरं, मृत्यू समीप आल्यावरती काय करावं? मृत्यू समीप आल्यावर म्हणजे ज्याचा त्याचा येऊनच ठेपलेला आहे. माशी पंख पाखडी तव हे सरे, क्या जीवन की पकरी आस, हातो मी लिया नाही तेरा ग्रास. हातातला घास तोंडात जाईल आणि तोंडातला पोटात जाईल याची शाश्वती नाही. मृत्यू समीप आल्यावर. बरं, मृत्यू समीप आला हे कसं समजायचं? यासाठी शास्त्राने काही पद्धती सांगितल्यात. माऊली ज्ञानोबारायांनी एका अभंगाद्वारे साधू लोकांसाठी आणि योगी लोकांसाठी मृत्यू समीप आला हे कसं ओळखावं यासाठी काही पद्धत सांगितली एका अभंगाद्वारे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, मरण जवळ आलं हे कसं ओळखायचं? तुम्ही लक्ष देऊन ऐकताय ना? योगी लोकांसाठी सांगितली एक पद्धत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, कानी घालून या बोटी नाद जे पहावे, न दिसता जाणावी 9 दिवस. कानात बोट घालायचे, इथं घालू नका, नाही तर तेवढंच ऐकू यायचं नाही. कानात बोट घालायचे, एक ब्रह्मनाद ऐकू येतो. तो आला तर ठीक, घंटानाद असतो, एक ब्रह्मनाद म्हणतात. तो आला तर ठीक, नाही आला तर समजायचं आपलं मरण 9 दिवसात आलं. त्यानंतर भोवया पाहायच्या. भोवया पाहिल्यानंतर त्या दिसल्या तर ठीक, त्या नाही दिसल्या तर समजायचं आपलं मरण 7 दिवसात आलं. भोवया पाहता न दिसे जाना, आयुष्याची गणना 7 दिवस. त्यानंतर डोळ्यात असं बोट घालायचं, एक चक्र फिरताना दिसतं. ते दिसलं तर ठीक, नाही दिसलं तर समजायचं आपलं मरण 5 दिवसामध्ये आले. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. त्यानंतर शेवटची पद्धत, नाकाचा शेंडा पाहायचा. लोक म्हणतात, जाणकार मंडळी, म्हाताऱ्याचा शेंडा कल्ला बरं का आज नाकाचा, कळतं त्यांना, जाणकार मंडळीला कळतं. नाकाचा शेंडा पाहायचा, तो दिसला तर ठीक, तो नाही दिसलाय तर समजायचं त्याच दिवशी जय विठ्ठल. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तिचे दिनी रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पहावी गी. अंतकाळ समीप आला, याच्या खानाखुना शास्त्र सांगताय. एका शोभाशेतामध्ये सांगितलंय, ज्यावेळी माणूस घरामध्ये दिवा लावतो, दीप निर्वाण गंधंच सुहृद्वाक्यांच्या रुंधतीम न पश्यंती न शृण्वंती न जिग्रंती गतायुष्यः. घरात आपण दिवा लावतोत ना का? पक्क्या पाकिस्तानी येतं तुम्ही लावतात का? मागच्या मंडळी, महिला मंडळ झोपल्या का काय? घरी आपण दिवा लावतो, तो दिवा तेल संपल्यानंतर त्याची वात विजते. वात विजल्यानंतर त्याच्यातून एक धूर निघतो, बरोबर आहे ना? ज्यांच्या घरी दिवे लावले जात असतील त्यांच्या लक्षात येईल. ज्यांच्या घरी दिवे लागत नाही त्यांना काय माहिती, कथेत येऊन काय दिवे लागणार आहेत आपले. त्यातून धूर निघतो, बरोबर आहे ना? मानाचा हलवा. तुम्ही काय नाराज आहेत का माझ्यावर? मागच्या बोला ग, गाडा गाडा बोला. एक बाई भांडू लागली तर 10 माणसाला ऐकत नाही. पहा तुम्ही, वाट्यावर माणसं बसलेली असून तिच्या तोंडाचा पट्टा सुचा, तिला तुम्ही किती म्हणा आगा गा बस. वाट्यावर माणसं आहे ती म्हणते, माणसं असू नाही तर कोणचं असू मी बोलणार. म्हणजे लहानपणी म्हणायची, बेंडकीला दगड मारू नका बायको, मुकी भेटती. तुम्हाला आता असं वाटत असं नेम धरून बेंडकीचं तोंड हाणलं असतं तर. बेंडकीचं म्हणते मी, बेंडकीचं. कारण ज्याची बायको मुकी तो सर्वात, फक्त मी सोडून बर का. एकदा प्रेमाने बोला, जय जय श्री राधे. घरी दिवा विजल्यानंतर त्यातून धूर निघतो, बरोबर आहे का? त्या धुराचा विशिष्ट प्रकारचा सुगंध येतोय. आता हात वरती घ्या, किती किती जणांना तो वास येत नाही. किती जणांना येत नाही? बरं जाऊ द्या, किती किती जणांना वास येतो? इतक्या जणांना येतो, बाकीच्यांना येत नाही, बरोबर आहे ना? येत नाही. येणाऱ्याने हात वरती करा. तुम्हाला तुमच्या नवरीची शपथ आहे, हात वरी घ्या.
किती जणींना वास येतो? बाकीच्यांना येत? पुरुष मंडळी तुमच्यात किती किती जणाला वास येतो? तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ आहे, हातवरी घ्या ज्यांना ज्यांना वास येतो. आणि ज्यांना येत नाही, अहो दिवे लावित नाही पण घरात तर राहतात ना तुम्ही. आता ऐका, आता ऐका, ज्याला दिव्याचा वास येणं बंद झालं समजायचं त्याचं मरण जवळ आलं. कळलं ना आता? आकाशात अरुंधतीचा तारा दिसतो, तो ज्या दिवशी दिसायचा बंद होतो, अरुंधतीचा तारा बर का, शुक्राची चांदणी नाही, अरुंधतीचा तारा 6 महिन्या आधीपासून तो दिसायचा बंद झाला. जिथून बंद झाला समजायचं तिथून पुढे आपलं मरण 6 दिवसावर आलं. सुहृद वाक्यांच्या अरुंधती, ज्यावेळी माणसं मोठ्यांचं ऐकत नाही, लोक म्हणतात त्याचं भरत आला, आता ऐकायचंय का तो कोणाचं ऐकत नाही, याचा अर्थ त्याचं मरण जवळ आलं. आता मरण जवळ आल्यानंतर मृत्यू समीप आल्यावरती काय करावं? एकांत स्थळी जावं, वैराग्य धारण करावं, ध्यान धारणा करावी,